मित्रांनो, आपल्याला माहित आहे की 11 सप्टेंबर 2025 रोजी म्हाडाच्या पुणे मंडळाने जवळजवळ 4186 घरांची जाहिरात प्रसिद्ध केली होती, सोडत जाहीर केलेली होती आणि त्याचा जे काही अंतिम मुदत आहे मित्रांनो ती 1 नोव्हेंबरला संपलेली आपण पाहिलेलं आहे आणि त्यानंतर यासाठी अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाल्याचा आपण पाहिलेला आहे। तब्बल 2,15,000 फॉर्म यासाठी दाखल झालेले आहेत। याच्या संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट हे होतं की 2 ते 3 दिवसापूर्वी म्हाडाने सांगितलं होतं की याची सोडत 16 किंवा 17 डिसेंबर रोजी जाहीर करू आणि त्यानंतर अनेकांनी आज कमेंट्स केले मित्रांनो की सर जी काय 16 डिसेंबरला जाहीर येणं म्हणजे सोडत होणार होती तिचं काय झालं, किंवा 16 ते 17 डिसेंबर असं सांगितलं होतं, नेमकं ते जाहीर झालेली आहे का, किंवा प्रारूप यादी जे काय लागणार होती तिचं काय झालं आणि नेमकं ही सोडत कधीपर्यंत होऊ शकते, अशा अनेक प्रश्न आलेले होते। आणि याच अनुषंगाने मित्रांनो नेमकं ही जी काय सोडत आहे ती काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे। नेमकं याचं संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट काय आहे आणि नेमकं ही सोडत कधीपर्यंत होऊ शकते, किंवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे काही आचारसंहिता जाहीर होणार आहे त्या अनुषंगाने ही सोडत पुढे ढकलणं म्हाडाला परवडणार आहे का, हे सगळं आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता जी काही सोडत जाहीर झाली होती मित्रांनो तिचा जो काही निकाल आहे तो आता 16 किंवा 17 डिसेंबर रोजी जाहीर करू असं पुणे मंडळाचे अध्यक्ष श्री शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितलेलं होतं। आता याच्यानंतर जी काही सोडत त्याचं नियोजन म्हाडामध्ये सुरू होतं, त्यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची सुद्धा डेट घेण्याचं काम सुरू होतं। परंतु अचानक अपडेट आलं मित्रांनो की काही तांत्रिक बिघाडामुळे किंवा तांत्रिक अडचणीमुळे ही सोडत काही काळ पुढे ढकलण्यात आलेली आहे। म्हणजे जी आज होणं अपेक्षित होतं किंवा उद्यापर्यंत होणं अपेक्षित होतं, अनेक जण म्हणजे 2,15,000 अर्जदार या सोडतीकडे डोळे लावून बसले होते, आता मात्र त्यांची कुठेतरी निराशा झालेली आहे। पण ही जी काही सोडत 16 किंवा 17 डिसेंबरला होणार होती ती खूप पुढे ढकलली असं अजिबात नाही मित्रांनो, कारण आता आपल्याला माहिती आहे की चहूबाजूंनी मुसक्या आवळल्या जाणार आहेत। अर्थातच निवडणुकीची जर आचारसंहिता लागली तर मात्र कुठेतरी खूप मोठा गोंधळ होऊ शकतो, म्हणून 1 ते 2 दिवसामध्ये लॉटरीची नवीन तारीख जाहीर करू असंही म्हाडाने सांगितलेलं आहे। म्हणजे 17 किंवा 18 पर्यंत याच्या संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट मिळेल आणि अशी अपेक्षा आहे की 20 डिसेंबरच्या आसपास याची सोडत जाहीर केली जाऊ शकते, ती खूप जास्त पुढे नेली जाणार नाही। आणि म्हणून जे काही 2,15,000 अर्जदार म्हाडाच्या पुणे मंडळाच्या लॉटरीकडे डोळे लावून बसलेले आहेत त्यांना 2 ते 4 दिवस आता थोडं वेट अँड वॉच याच भूमिकेत राहावं लागणार आहे। पण तिथेच म्हाडाने एक महत्त्वाचं अपडेट दिले, आपण पाहिलेलं असेल की 15 डिसेंबर 2025 अर्थातच सोमवारी म्हणजे कालच संध्याकाळी याची पहिली प्रारूप यादी जाहीर केलेली आहे। जर तुम्ही यादी पाहिली नसेल तुम्ही साईडला विजिट करून ती यादी पाहू शकता। याच्या संदर्भातला अपडेट सुद्धा आम्ही लवकरच घेऊन येऊ आणि दुसरी जी काही प्रारूप यादी आहे अंतिम प्रारूप यादी ही उद्या अर्थातच 17 डिसेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे। त्यासाठी हरकती ह्या आजच मागवल्या गेल्या होत्या आणि म्हणून उद्याची फायनल ड्राफ्ट जाहीर होईल आणि त्याच्यानंतर पुढील 2 ते 3 दिवसामध्ये याची लॉटरीची तारीख जाहीर केली जाईल आणि लॉटरी काढली जाणार आहे, ही खूप पुढे नेली जाणार नाही। आणि म्हणून ज्या ज्या अर्जदारांना असं वाटत होतं की याची आत लॉटरी होईल त्यांना थोडं 2 ते 3 दिवस अजून वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहावं लागणार आहे आणि लवकरच याची तारीख जाहीर केली जाणार असल्याचं म्हाडातून सांगण्यात आलेलं आहे। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद।